Hello student, welcome in this lecture. टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. जवळजवळ चौथं लेक्चर आज मी यावर घेणार आहे. त्यामध्ये टॉपिकची स्टार्टिंग करताना आपण एका ब्रांचपासून सुरुवात केली होती. ती ब्रांच होती जेनेटिक्स. त्या ब्रांचमध्ये आपण दोन इम्पॉर्टंट वर्ड बघितले होते, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. Inheritance means the hereditary character from one generation to another generation. Variation, that is the differences between parents and their offspring. Then we also understand the main term, that is a gene. Gene, it is the segment of DNA which is responsible for inheritance and variation. Then we also learn the trait or a character. The trait, that is a character which is present in organism for inheritance and a variation. आता ह्यानंतर आपण मेंडेलने पी प्लांटची निवड का केली होती? व्हाय मेंडेल सिलेक्टेड पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. then the 7 contrasting characters which are observed in a pea plant and why Mendel achieved success for his experiment. मेंडेलने जो काही एक्सपेरिमेंट केला होता, हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट, कोणत्या प्लांटवर केला होता तर त्या प्लांटचं नाव आहे पायसम सटायडी. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये, प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की मेंडेलचे आपल्याला 3 लॉ स्टडी करायचे आहेत. कोणते 3 लॉ? तर त्यामध्ये पहिला जो लॉ आहे त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. सेकंड जो लॉ आहे त्या सेकंड लॉचं नाव आहे लॉ ऑफ द सेग्रिगेशन. आणि थर्ड जो लॉ आहे त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस आणि ह्या मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉसमध्ये वरूनच या 3 लॉज आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि त्यानंतर टेस्ट क्रॉस म्हणजे काय, बॅक क्रॉस म्हणजे काय, आणि काही डेरिवेशन बघायचे आहे. पण मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की ह्या सगळ्याच म्हणजे लॉजचा किंवा तुम्हाला ह्यातली काही जे एक्झाम्पल सॉल्व करावे लागतील त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बेसिक टर्मिनॉलॉजी आहे. त्या टर्मिनॉलॉजीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एकाच लेक्चरमध्ये सगळ्या टर्मिनॉलॉजी आपल्या कंप्लीट होणार नाही. तर मागच्या लेक्चरला मी काही टर्मिनॉलॉजी घेतल्या होत्या आणि आजही मी या लेक्चरला त्या पुढच्या राहिलेल्या काही टर्म्स घेणार आहे. तर मागच्या लेक्चरला आपण कोणकोणत्या टर्म्स घेतल्या होत्या? तर पहिली टर्म मगाशी सांगितल्याप्रमाणे की फॅक्टरचा अर्थ काय, ट्रेट म्हणजे काय. तर त्यामध्ये सांगितलं होतं मी की द कॅरेक्टर्स विच आर प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम फॉर इनहेरिटन्स अँड ए व्हेरिएशन. त्यानंतर आपण जी टर्म बघितली होती ती जीन. मगाशी सांगितल्याप्रमाणे जीन कशाला म्हटलं जातं, ह्या जीनचा रोल काय आहे फॉर एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर. तर जीन हा सेगमेंट आहे. कशाचा सेगमेंट आहे? इट इज द सेगमेंट ऑफ ए DNA. आणि ह्यामध्ये सुद्धा कोणती ॲबिलिटी प्रेझेंट असते, कशासाठी जीन रिस्पॉन्सिबल असतात? ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये काही कॅरेक्टर संक्रमित करण्यासाठी ह्या जीनचा रोल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हेरिएशन. व्हेरिएशनचा अर्थ काय की जे काही डिफरन्सेस आहेत, डिफरन्सेस कुणामध्ये, पॅरेंट्समध्ये आणि त्यांच्या डॉटरमध्ये, ह्याचा जो ह्या सगळ्या प्रोसेससाठी जीन्स हे रिस्पॉन्सिबल असतात. आता त्यानंतरही आपण काही टर्म बघितले होत्या. फॉर एक्झाम्पल फिनोटाईप. फिनोटाईपचं मिनिंग मी सांगितलं होतं की फिनोटाईप कशाला म्हटलं जातं? एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज नोन ॲज ए फिनोटाईप. फॉर एक्झाम्पल जे आपण काही 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बघितले होते त्यामध्ये काही आपण कॅटेगरी केल्या होत्या. फॉर एक्झाम्पल टाईप ऑफ द प्लांट, म्हणजे ते प्लांट टॉल आहे का शॉर्ट आहे, किंवा कलर ऑफ द सीड, सीडचा कलर येलो आहे का ग्रीन आहे, और शेप ऑफ द सीड, सीडचा शेप राऊंड आहे का त्या सीड्स स्प्रिंकल्ड आहे. तर फिनोटाईपचा अर्थ काय की एक्सटर्नल ॲपिअरन्स, म्हणजे तो ऑर्गॅनिझम कसा आहे, टॉल आहे का शॉर्ट आहे,
सीड्स ह्या येलो आहेत का ग्रीन आहेत. ही जी काही मॉर्फॉलॉजिकल जी कॅरेक्टर आहेत म्हणजे एक्सटर्नल ॲपिरन्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज नोन ॲज ए फिनोटाईप. आता ह्यानंतरच आपण नेक्स्ट त्यामध्ये टर्म बघितलं होतं की जिनोटाईप म्हणजे काय, कशाला जिनोटाईप असं म्हटलं जातं. जिनोटाईपचं मिनिंग सर्वांना माहीत आहे की जे काही जेनेटिक मेकअप आहे, जेनेटिक मेकअप म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे, द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन प्रेझेंट इन ॲन ऑर्गॅनिझम इट इज नोन ॲज ए जिनोटाईप. मग आता ह्या डेफिनेशन आपल्याला क्लिअर झालेलं आहे. फिनोटाईप म्हणजे काय, जिनोटाईप म्हणजे काय. त्यानंतर बाळांनो आणखी एक आपण डेफिनेशन बघितले होते की हे वर्ड तुम्हाला ते लॉ प्रूव्ह करताना किंवा मोनोहायब्रिड डायहायब्रिडमध्ये पुन्हा पुन्हा हे रिपीट वर्ड येणारे आहे. ते म्हणजे कोणते की डॉमिनंट कॅरेक्टर कोणत्या कॅरेक्टरला म्हटलं जातं आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर कोणत्या कॅरेक्टरला म्हटलं जातं. आता डॉमिनंटचा अर्थ काय की सिम्पलमध्ये डॉमिनंट म्हणजे काय, द कॅरेक्टर्स विच expressed in a F1 generation. These characters are known as a dominant character. आणि रेसेसिव्हचं मिनिंग काय आहे, कोणत्या कॅरेक्टरला रेसेसिव्ह म्हटलं जातं, द कॅरेक्टर्स विच आर नॉट एक्सप्रेस्ड इन ए F1 जनरेशन. दीज कॅरेक्टर्स आर नोन ॲज ए रिसेसिव्ह कॅरेक्टर. आता F1 जनरेशन म्हणजे काय, F2 जनरेशन म्हणजे काय, F3 जनरेशन म्हणजे काय. F1चा अर्थ काय आहे, फर्स्ट पिरियड जनरेशन. F2 म्हणजे काय, सेकंड पिरियड जनरेशन. F3 म्हणजे काय, थर्ड पिरियड जनरेशन. की मेंडलने त्याचा जो हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट पी प्लांटवर केला होता. सुरुवातीला दोन त्यांनी पॅरेंट घेतले होते, एक मेल पॅरेंट एक फिमेल पॅरेंट. मग त्यांच्यामध्ये आर्टिफिशियल क्रॉस घडून आणला, सेल्फिंग करून आणलं. त्यानंतर मग त्यांना ऑफस्प्रिंग जे मिळाले ते मग पिढीप्रमाणे म्हणजे फर्स्ट जनरेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग मिळाले त्या पहिल्या जनरेशनला त्यांनी नाव दिलं F1 जनरेशन. मग ह्या F1 हायब्रिडचं पुन्हा सेल्फिंग केलं. त्यानंतर त्यांचा जो क्रॉस झाला त्यानंतर जे ऑफस्प्रिंग झाले त्याचा स्टडी त्यांनी F2 म्हणजे सेकंड पिरियड जनरेशन आणि ह्याचप्रमाणे थर्ड पिरियड जनरेशनचा स्टडी केला. तर आता टर्मिनॉलॉजीमध्ये ह्या टर्म तुमच्या क्लिअर आहेत. जीन म्हणजे काय, ट्रेट म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय, फिनोटाईप म्हणजे काय, जिनोटाईप म्हणजे काय, डॉमिनंट कॅरेक्टर कशाला म्हटलं जातं, रिसेसिव्ह कॅरेक्टर कशाला म्हटलं जातं. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आणखी काही काही टर्म्स आपल्याला स्टडी करायचं आहे. आता त्या टर्म कोणत्या आहेत, पहिल्यांदा त्या टर्मची मी नेम सांगते बघा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की होमोझायगस पॅरेंट कशाला म्हटलं जातं. त्यानंतरची जी टर्म आहे त्या टर्मचं नाव आहे हेटेरोझायगस. नेक्स्ट होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस क्रोमोझोम नंतर आपल्याला बघायचं आहे जीनोम. जीनोम म्हणजे काय, हाही वर्ड सारखा ह्या चॅप्टरमध्ये येतो आणि ह्यावर डेफिनेशन हे बऱ्याच वेळा विचारलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट प्युअर लाईन म्हणजे काय, मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय आणि डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय. तर आता बाळांनो पहिला जो वर्ड आहे होमोझायगस. होमोझायगसचा अर्थ काय आहे, कशाला होमोझायगस असं म्हटलं जातं. आता त्याच्या नावामध्येच त्याचं मिनिंग आहे. होमोचा अर्थ काय म्हणतो आपण, सेम. अँड इंडिव्हिज्युअल पजेसिंग आयडेंटिकल म्हणजे काय, सेम. An individual possessing identical allele for a particular character is known as a homozygous. आता अलीलचा अर्थ मी काय सांगितलं होतं की अलील कशाला म्हटलं जातं, अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन इज नोन ॲज ए अलील. त्यानंतर होमोझायगसचं मिनिंग पुन्हा एकदा सांगते. होमोझायगस पॅरेंट हा कोणत्या पॅरेंटला म्हटलं जाणार, अँड इंडिव्हिज्युअल पजेसिंग आयडेंटिकल अलील फॉर ए पर्टिक्युलर कॅरेक्टर इज नोन ॲज ए होमोझायगस ऑर्गॅनिझम और होमोझायगस पॅरेंट. पुन्हा एकदा डेफिनेशन लक्षात घ्या. होमोझायगसचे मिनिंग काय सांगणार, कोणत्या ऑर्गॅनिझमला किंवा कोणत्या पॅरेंटला होमोझायगस असं म्हटलं जाणार की ज्या पॅरेंट्समध्ये, ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये, ज्या ऑर्गॅनिझममध्ये
आयडेंटिकल अलिल्स प्रेझेंट असतात अशा इंडिव्हिज्युअलला होमोझायगस इंडिव्हिज्युअल किंवा होमोझायगस पॅरेंट्स असं म्हटलं जातं. मग होमोझायगसचं मिनिंग काय सांगणार? ॲन इंडिव्हिज्युअल possessing identical alleles for a particular trait or a character is known as a homozygous. अलीलचा अर्थ काय सांगितला होता? अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ ए जीन इज नोन ॲज ए अलील. त्यानंतर नेक्स्ट जी डेफिनेशन आहे ती हेटेरोझायगस आहे. बघा ही थोडीशी अपोजिट डेफिनेशन आहे. होमोझायगस प्रमाणेच हेटेरोझायगसची डेफिनेशन आहे, फक्त यामध्ये एक वर्ड आपल्याला चेंज करायचा आहे. हेटेरोचा अर्थ काय असतो रे? डिफरंट. तर आता इथे डिफरंट काय असणार आहे? वरती आपण होमोझायगसला काय म्हणतो की सिमिलर किंवा आयडेंटिकल अलिल्स असणारा जो इंडिव्हिज्युअल आहे त्या इंडिव्हिज्युअलचं नाव आहे होमोझायगस. मग हेटेरोझायगस म्हणजे काय? ॲन इंडिव्हिज्युअल possessing contrasting allele for a particular trait or a character is known as a homozygous. आता तुम्हाला होमोझायगस किंवा हेटेरोझायगसची जर एक्झाम्पल आपल्याला जर लक्षात ठेवायची असतील तर ह्यामध्ये आपल्याला माहीत आहे होमोझायगस म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पी प्लांटमधले टॉलनेस म्हणजे पी प्लांटच्या स्टेमच्या हाईटचं कॅरेक्टर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जर आपण कन्सिडर केलं तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे डॉमिनंट कॅरेक्टर जे असणार ते कोणतं असणार? टॉप. आणि जे रिसेसिव्ह कॅरेक्टर जे आहे ते कोणतं आहे? सांगा वाढतो. आता या टॉलमध्ये जे अलिल्स प्रेझेंट असतात कोणते अलिल्स प्रेझेंट असतात? फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी, कॅपिटल टी. वाढ असेल तर यामध्ये कोणते अलिल्स प्रेझेंट असणार? स्मॉल टी, स्मॉल टी. म्हणजे हा कॅपिटल टी आणि हा कॅपिटल टी हे कसे आहे? सिमिलर आलेले आहे. त्याचप्रमाणे वाढ कोणती? स्मॉल टी. या इंडिव्हिज्युअलमध्ये पण असणारे जे अलिल्स आहेत ते पण कसे आहे सांगा? आयडेंटिकल आहे, सिमिलर आहे. म्हणून कॅपिटल टी, स्मॉल टी these are the example of homozygous. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो हेटेरोझायगस. आता हेटेरोचा अर्थ काय सांगितलं की डिफरंट अलिल. म्हणजे समजा टॉपचा आणि ड्वार्फचं जर क्रॉसिंग केलं त्यापासून एक गॅमेट असणार कॅपिटल टी, एक गॅमेट असणार स्मॉल टी. यांचं जेव्हा क्रॉसिंग केल्यानंतर आपल्याला त्यापासून जो F1 हायब्रिड मिळणार आहे तो कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आता इथं एक कॅरेक्टर हे रिस्पॉन्सिबल आहे टॉलनेससाठी आणि A1 जे कॅरेक्टर आहे ते रिस्पॉन्सिबल आहे ती टॉलनेससाठी आहे. म्हणजे हा जो F1 हायब्रिड जो आहे कॅपिटल टी, स्मॉल टी हा कसा आहे? ह्यामध्ये सिमिलर आलेले आहेत का? कॅपिटल टी असे आलेले आहेत का? नाही. स्मॉल टी असे आलेले आहेत का? नाही. तर एक अलिल हा कोणता आहे सांगा? कॅपिटल टी. दुसरा अलिल हा कोणता आहे सांगा? स्मॉल टी. त्यामुळं कॅपिटल टी, स्मॉल टी जो आहे ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये प्रेझेंट आहे, इंडिव्हिज्युअल म्हणण्यापेक्षा तुम्ही तो ऑफस्प्रिंग म्हणूया. हा ऑफस्प्रिंग कसा आहे? F1 हायब्रिड आहे. पण हा हायब्रिड म्हणजेच हा इंडिव्हिज्युअल कसा आहे सांगा? हेटेरोझायगस आहे. मग आता ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेले आहेत का? होमोझायगस म्हणजे काय आणि हेटेरोझायगस म्हणजे काय? होमोझायगसचा अर्थ काय लक्षात ठेवणार? ॲन इंडिव्हिज्युअल हॅविंग सिमिलर अलिल्स इज नोन ॲज ए होमोझायगस. आणि हेटेरोझायगसचा अर्थ काय? ॲन इंडिव्हिज्युअल कन्सिस्टिंग contrasting or a different allele for a particular trait or a character is known as a heterozygous. आणि अगदी सिम्पलमध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं असेल तर वरती लक्षात घ्या कॅपिटल टी, स्मॉल टी आणि खाली हेटेरोझायगसमध्ये एक्झाम्पल लक्षात घ्या कॅपिटल टी, स्मॉल टी. ह्या इंडिव्हिज्युअलमध्ये एक जो आहे तो कॅपिटल टी हा आलेला आहे, दुसरा जो आलेला आहे तो स्मॉल टी हा आहे.
जे डिफरंट कॉन्ट्रास्टिंग आलेले प्रेझेंट आहेत, म्हणून या इंडिव्हिज्युअलला आपण तिथं रिप्रेझेंट करताना तो होमोझायगस म्हणून रिप्रेझेंट करता येईल का? नाही. तो कसा आहे सांगा? हेटेरोझायगस आहे. ओके. त्यानंतरची डेफिनेशन. आता नेक्स्ट जी डेफिनेशन आहे ती होमोलोगस क्रोमोझोम. बऱ्याच वेळेला क्रोमोझोम हा शब्द आपल्याला गेलेला आहे. आता इथं होमोलोगसचं मिनिंग काय? तर ह्यामध्ये बाळांनो 3 वर्ड सुरुवातीला लक्षात घ्या. स्ट्रक्चरली, फिजिओलॉजिकली अँड जेनेटिकली सिमिलर क्रोमोझोम्स विच इज प्रेझेंट in a diploid cell. These chromosomes are known as a homologous chromosome. बघा पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते की होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय? कशाला होमोलोगस क्रोमोझोम असं म्हटलं जातं? तर क्रोमोझोम्स विच आर मॉर्फॉलॉजिकली, देन फिजिओलॉजिकली अँड जेनेटिकली सिमिलर क्रोमोझोम विच इज प्रेझेंट in a diploid cell. These chromosomes are known as a homologous chromosome. Homozygous अर्थ काय? An individual having identical genes or alleles. What is heterozygous? Heterozygous, that is individual possessing different alleles. Then this individual is known as a heterozygous. And what is the meaning of the homologous chromosome? Homologous chromosomes are those chromosomes which are structurally, physiologically and genetically similar chromosome present in a diploid cell. These chromosomes are known as, या क्रोमोझोमला म्हणताना काय म्हणायचं? होमोलोगस क्रोमोझोम. आता नेक्स्ट जी डेफिनेशन आहे ती जीनोम. कशाला म्हटलं जातं? जीनोम. व्हॉट इज जीनोम? जीनोम मीन्स जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम is known as a genome. What is genome? Genome is a total genetic constitution of an organism. Total genetic constitution of an organism is known as a genome. Homozygous means individual possessing identical allele. Heterozygous means individual possessing contrasting allele. Homozygous chromosome, that is structurally, morphologically, physiologically and genetically similar chromosome which are present in a diploid cell are known as a homologous chromosome. And what is genome? Genome, that is a total genetic constitution of an organism is known as a genome. तर आता त्यानंतरची जी नेक्स्ट टर्म बघायची आहे ती कोणती आहे? बघा प्युअर लाईन. नेहमी हा शब्द तुम्ही ऐकला असेल, प्युअर लाईन व्हरायटीज इज ऑब्टेन्ड. म्हणजे मेंढ्यांनी पीक प्लांटची निवड करताना त्यांनी हाही त्यामध्ये रिझन दिलं जातं की ज्या काही व्हरायटीज त्यांनी ऑब्टेन केल्या होत्या त्या प्युअर लाईन व्हरायटीज होत्या. आता प्युअर लाईनचं मिनिंग काय? त्याचं अर्थ काय आहे? प्युअर लाईन म्हणजे बघा ॲन इंडिव्हिज्युअल और ए ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल that is homozygous for one or more trait is known as a pure line. आता होमोझायगसचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये आपण सांगतो की सिमिलर आलेलं आहे अशा इंडिव्हिज्युअलला आपण काय म्हणतो की होमोझायगस. मग आता प्युअर लाईनचा अर्थ काय असणार की एन इंडिव्हिज्युअल और ए ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल दॅट इज ए होमोझायगस for one or a more trait is known as a pure line variety. Okay. आता त्यानंतरची जी डेफिनेशन आहे व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस आणि त्यानंतरची जी डेफिनेशन आहे ती डायहायब्रिड क्रॉस. आता मोनो म्हणजे काय आणि डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? आता क्रॉस हा
तर शब्द आपल्या लक्षात आलेला आहे. क्रॉस म्हणजे काय? हा क्रॉस कुणामध्ये होणार? दोन पॅरेंटमध्ये क्रॉस होणार आहे. मोनोहायब्रिड क्रॉस असू द्यात नाहीतर डायहायब्रिड क्रॉस असू द्यात. म्हणजे मेंडेलचे जे लॉ आहेत ते मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, त्यानंतर मोनोहायब्रिड रेशो, डायहायब्रिड रेशो यावरनं प्रूव्ह झालेले आहे. मग ह्यामध्ये आता मोनोहायब्रिड क्रॉस करायचा म्हणजे ॲक्च्युली काय करायचं बघा. व्हेन ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू पॅरेंट बाय कन्सिडरिंग, आता इथं मोनोचा अर्थ काय? बाय कन्सिडरिंग सिंगल पेयर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, धिस क्रॉस इज नोन ॲज ए मोनोहायब्रिड क्रॉस. बघा पुन्हा एकदा डेफिनेशन मी सांगते. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? कशाला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस? व्हेन क्रॉस टेक प्लेस, हा क्रॉस कोणामध्ये असणार? बिटवीन टू पॅरेंट. पण कन्सिडर करण्यासाठी इथं ते कॅरेक्टर कन्सिडर केलेले जाणार. सांगा. व्हेन क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू पॅरेंट बाय कन्सिडरिंग सिंगल पेयर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, धिस क्रॉस इज नोन ॲज ए मोनोहायब्रिड क्रॉस. आणि त्यानंतरची जी डेफिनेशन आहे ती म्हणजे कोणती आहे सांगा? डायहायब्रिड क्रॉस. आपल्याला माहिती मोनो म्हणजे काय म्हणतो आपण? सिंगल, आणि डाय म्हणजे काय? टू. मग आता मोनोहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन सर्वांना समजलेली आहे. ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू पॅरेंट बाय कन्सिडरिंग सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग आता डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? कशाला म्हणायचं डायहायब्रिड क्रॉस? द क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू पॅरेंट बाय कन्सिडरिंग टू पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर is known as a dihybrid cross. Monohybrid cross means the cross take place between two parent by considering single pair of a contrasting character. And what is dihybrid cross? Dihybrid cross, that is the cross take place between two parent by considering two pair of a contrasting character is known as a dihybrid cross. होमोझायगसचा अर्थ काय? अन इंडिव्हिज्युअल पजेसिंग आयडेंटिकल अलील. व्हॉट इज हेटेरोझायगस? हेटेरोझायगस दॅट इज अन इंडिव्हिज्युअल पजेसिंग डिफरंट और ए कॉन्ट्रास्टिंग अलील. व्हॉट इज homologous chromosome? Morphologically, genetically and physiologically similar chromosome which is present in a diploid cell is known as a homologous chromosome. Then what is genome? Total genetic constitution of an organism is known as a genome. What is pure line? Pure line, that is an individual or a group of individual that is homozygous for one or more trait. And what is monohybrid cross? Monohybrid cross, that is a cross between two parents by considering a single pair of a contrasting character is known as a monohybrid cross. And what is dihybrid cross? Dihybrid cross, that is cross between two parents by considering two pair of a contrasting character. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरला होमोझायगस इंडिव्हिज्युअल, हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल, देन होमोलोगस क्रोमोझोम, जीनोम, प्युअर लाईन व्हरायटी, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस या टर्म आपण बघितलेल्या आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेल्या रिमेनिंग टर्म घेऊया आणि त्यानंतर मग आपण आपल्या पहिल्या रेशोला किंवा पहिल्या लॉला सुरुवात करणार आहोत. आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.